बाकीच्या भानगडी काढगाला आगाव व्हाया, बाकीच्या भानगडी काढगाला आगाव व्हाया. बडी लागलाय आता रेटिया, त्यामुळं आता बाकीच्या भानगडी लय राहिलेल्या नाहीत. या ती गोरेबाव मंत्री असल्यामुळे त्यांची काम माहिती ना. परिषद गटात टक्करीला टक्कर लागली, पर भाजप लोड खाऊन लोड धरून येईल. गोरे निवडून येणार लय फरकानं, 4 ते 5 हजाराच्या फरकानं. जिकडं वारा असेल तिकडं पाणी वाहतं. पडाक पार्टीला राहणार ती पडाक पार्टी. झेडपीच्या मान तालुक्याला 5 गटात 1 नंबरने शेट अरुण गोरे शेट 1 नंबरनं येणार आहे. अनिल देसाई म्हणजे काय झालं या, सारखं पक्ष बदलण्यामुळे अडचण आली या. आमच्या गावात आपलं ह्याला गोऱ्याच्या उमेदवाराला लीड जाईल. आता 50 कोटीचं काम टाकलंय 8 वाड्या आणि 2 गावात. किती कोटीचं? कर मुक्काम पोस्ट वळजल तालुका मान जिल्हा सातारा. काय करतात? आमचा आहे उद्योग, शेती खाता असून धाबा आहे. हा, सगळं उद्योग आहे इथं. कोकणात जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येईल? जिल्हा परिषद गटात टक्करीला टक्कर लागली, पर भाजप लोड खाऊन लोड धरून येईल. कशामुळे? हे लोकमत चांगलं आहे, बाकीच्या भानगडी काढगाला आगाव व्हाया बाकीच्या पेक्षा. हा, बाकी कसं आता गेल्या वर्षी आल्यावर यंदा आल्या या. मग याला वर्ष झाली 4 की झाली, मग ह्यामुळे संपर्क कमी माणसाचा पडतो. अरुण गोरे निवडून येतील. अरुण गोरे निवडून येणार लय फरकानं, 4 ते 5 हजाराच्या फरकानं निवडून येणार. आणि देसाई का नाही येणार? अनिल देसाई म्हणजे काय झालं या, सारखं पक्ष बदलण्यामुळे अडचण आली या. विकास पण केलं अनिल देसाई. अनिल देसाईच्या काळात त्याच्या आपल्या मापान त्याने केलं की आता इकडे खंडतंय का, 4 वर्ष खंडत नाही. ते त्या काळात झाले की सुरुवातीला, पण ते पुन्हा बसलं नाही. अनिल देसाईने काय काय विकास केला? हे काय कुठं रोड फेड, काय कुठं तलाव फिलाव असलं, काय किरकोळ भानगडी झाली. पण हे काम बरी वाय हो. आता 50 कोटीचं काम टाकलंय 8 वाड्या आणि 2 गावात. किती कोटीचं? 50 कोटी. 50 कोटीचं काम चाललंय. सगळ्या वाटाण रोडन सगळ्या भानगडी चालू आहे सध्या. हा, आता वळईचा रोड थांबलाय. कशामुळे थांबलाय? तर एवढी पैसे वाई थांबलाय या. मग कशामुळे उभा केलंय, काय झालंय? का जरादाराच बिघडलंय का काय झालंय? आता विरोधक म्हणते भाजपनं काय विकास काम केलं नाही इकडे. भाजपनं केलं नाही केलं, गडी लागलाय आता रेटिया, त्यामुळं आता बाकीच्या भानगडी लय राहिलेल्या नाहीत. या केलं असलं तरी झाकून जाणार, नसलं केलं तरी आता दाबून मोहर जाणार आहे. हा, गडी रेटे लागल्यामुळे पडाक पार्टीत कोण राहते? रोज भाजप परवेश. ऐकता की रोज भाजप परवेश. ते अमका निघाला आमदार भाजपमध्ये निघाला, ते अमका निघाला तमका निघाला. आणि यात कसं आहे, ही खपरी जी आहे ती खपरी जी नेट करते, खाल्ल्यात जाते का वरल्यात जाते, ह्याच्यावर जो उलट लागले सगळ्याचं. भाजपमध्ये प्रवेश का करते जास्त? हे पडाक पार्टीला राहणार ती पडाक पार्टी, पडाकला राहणार ती भाजपला नेटले करते ती काय. आणि चालू पार्टी असल्यामुळे पण आमची पहिल्यापासून 15 साली एकच पार्टी आहे. आमचा पक्षी बिक्षी बदली भानगड नाही. हे 16वं वरीच आहे आमचं. एका ठोक्यावर कमी चालू जास्त चालू वांग फोडू काय, पण पक्षी आम्ही सोडलेला. हा, म्हणून एक किती मतदान होईल? वडजल मध्ये निदान 70% तरी होऊन जाईल. अरुण गोरे 70%. 70% होईल. अनिल देसाई 30%. हा, अनिल देसाई 30%. पण बिनबाची रातची काय बी चालली तर आणखी वाढल. ह्यात भानगडी फुटारले आहे. 4 भाग आहेत वडजलला. किती आहेत? 4 भाग. तुमच्या गावात अनिल देसाईंना पंचायत समिती गणाला भरपूर लीड दिली होती. हा, मागल्या वेळेला दिलं की त्याने आपलं 1 वर्ष खंड केलं, पण पुन्हा 4 वर्ष वाया गेली. आता का नाही? वर्ष मोकळी गेली का नाही जास्ती. सुरुवातीला वरीसभर ताण दिला, पण पुन्हा वर्षानं पुन्हा मागं पडलं. परत विकास केला नाही. कमी झालं काम कमी झालं. संपर्क ठेवला नाही. संपर्क कमी झाला माणसाचा. भाजपचा संपर्क आहे. भाजपाचं काय झालंय की पहिल्यापासून आमदार आता 15 साल असल्यामुळे संपर्कात माणसं जादा आहे ती कशी. आणि आता चालू फळे असल्यामुळे, मंत्री झाल्यामुळे माणसं दिवा वाजला गेले की पळते ती मागं, बघा वाजली गाडी आली. हे असं माणसाचं झालंय काय. पार्टीला किंमत मोठी आली आहे कशामुळं? मंत्रीपद दिल्यामुळं पार्टीला किंमत मोठी आली. आणि आमचं कसं आहे, आम्ही थोडे आहे पण आम्ही मजबूत आहे. ह्यात बदल भानगड असली काय नाही. उचलून इथं जोड लागून गडी पडायजोगाच गडी नव्हता, म्हणून अनिल देसाईला ही माणूस जोडीला आणला. अरुण गोरे उचला उमेदवार आहे. हा, उचला उमेदवार जरी असला तर इथं दुसऱ्या गाड्याला ही गडी ऐकायजोगा नाही, म्हणून गडी उचलून दिला. काय केला? हा, किरकोळाचं काम नाही म्हणून उचलून कोणाला ऐकलं नसतं. नसता, कोणालाच ऐकायला नसता. अनिल देसाई 101% आलाच असता. इथल्या गाड्याला कुठल्या ऐकायला नसता. पण गडी रेटे दिला कुचीच्यामुळे आता ही अडचणीचा प्रश्न भाग झाला. काय झाला? ठोकर लागणार, अगदी काटाव पास अशा हिसाबात जाणार. लढत घासून होईल का? घासून होणार. एकतर्फी अरुण गोरे निवडून येतील का नाही? घासून होणार. एकतर्फी लई मोठा लीड खाणार नाही. कसं तर ह्या अजून ह्यात भानगडी बऱ्याच फुटाळ भानगडी आहेत त्या जास्ती. हा, तर मागं मोर सरकून पण काटाव पास पर होईल, अडचण येणार
नाही, आणि अजून वाढलं तर अजून वाढत जाईल. हा, अजून ताण दिला नाही. 1 तारखेला लांबवायला सुरुवात झाली की 4 तारखेला रिपोर्ट कळलं की बाबा इतकं लांबत गेले. तर अजून काय झाले, काटाव पास असल्यामुळं खाल्ल्याचं वरलं बघतोय, वरल्याचं खाल्ला बघतोय, कोण कोणाकडे येतोय, कोण हे अजून तपासणी चालू आहे. तुमच्यावर फिरायचं, आम्ही आमचं दुसऱ्याला मत द्यायचं अशाही भानगडी म्हणूयात लय आहे इथं. पण तुमचे ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रवादीचा आहे. हा, राष्ट्रवादीचा नाही, सरपंच राष्ट्रवादीचाच होतो. का होतो तर आमची पहिली पार्टी चिघाळल्या गेली. चिघाळल्यामुळं आमची, नाही तर आम्ही 15 वर्ष घालवली ती एका ठोक्यावर मीच होतो त्यात. 15 साल ग्रामपंचायत आमच्याकडे होती. पण आता आमची ग्रामपंचायत विरोध जाते, सोसायटी विरोध जाते, ती काटावर जाते. कशावर जाते, आणि 10-5 मतात कुठेतरी फरक पडून मागे येते या. ते एक बोल आहे, ह्याच्यात काय अडचण मागे येते या. आता वरल्या तळात कसं आहे, आम्हाला एक 10 मतं आमची आगाव पडली ते आमचं माप बसलं. आम्हाला काही लय आवश्यकता बाकीची 55-60 झाले तरी चालते, 70 सुद्धा गरज. वडजमधून लीड गॅरंटेड भेटणार हा, अरुण गोरे. 5-10-25 मतानं पण होते. हा, लय नाही, पर 5-25 पर वर होणार. हा, आणि आम्हाला ते गॅरंटी आहे, वर झाल्याशिवाय चालत नाही. पुढलं काय बी होत्या, पण ह्या बारीला वर गेल्याशिवाय. हा, आता काल आमदार केला बी 10-15-20 पर वर गेलीच. आमदार केली लीड आहे गावात. 10-15-20 मताचं पर लोड आहे. आता 70% वडजल होईल, पण ती कसं आहे, अजून यात भानगडी आहे त्या बऱ्याचशाच. 70 वर आज आहे, पण परवा दिवशी 60 वर येते का 50च्या आत येते. पण कसं 50च्या पुढे जाणार. 5 मतानं जाऊ, 10 मतानं, पर 50च्या मोहर जाईल. हा, माझं नाव राजाराम शिवाजी कटकर. कुकडा गटातून कोण विजयी होईल? आता कसं आहे माहित आहे का, विजय कोण होईल ही लय गावाचा प्रश्न आहे. पण आमच्या गावात आपलं ह्याला गोऱ्याच्या उमेदवाराला लीड जाईल. अरुण गोरेंना. त्याला आणि lead कसं जाईल. का नाही? अहो कसं आहे, आता ते गोरेभाऊ मंत्री असल्यामुळं त्यांची काम माहिती ना. त्या कामामुळे विकास काम काय केले? विकास कामं म्हणजे बांधार कुठं सडकची ही कामं आहेत की ना. त्यामुळं किती लीड भेटेल वडजल मधनं अरुण गोरेंना? अरुण गोऱ्यांना हो का, कसं आहे, काय का होईना पण लीड ज्यादा भेटणार आहे. भेटणार. आणि देसांनी विकास कामे केली केले ती. त्यांना का लीड नाही? आता हे बघा कसं आहे, पाणी आता जिकडं वारा असेल तिकडं पाणी वाहतं. त्यामुळं आम्ही तरी आमचं लय तर वैयक्तिक सांगू शकतो, सगळ्या जगाचं सांगू शकतोय का आम्ही. बरोबर. आणि देसाई या गणात निवडून गेले तेव्हा त्यांनी भरपूर विकास काम केले असं म्हणते. केले ती की पाठीमाग. पण आता ह्यांचं परत ना, ह्यांचा जोर ज्यादा लागलाय. त्यामुळं परिषदला अरुणाबा गोरे, पंचायत समिती, जिल्हा परिषद कशामुळे? दोन्ही. हा, कशामुळे? त्यांचे विकास काम आहे जयभाऊंचे मोठे. अनिल देसाई का नाही? अहो, त्यांचं म्हणजे अजून कसं माहित आहे का, आता ते पहिले ZP सदस्य जवळजवळ 2-4 वेळा झाले ते, पण ते एवढी विकास कामं झाले नाही. जयभाऊने भरपूर कामं केली आमच्यात. काय काय विकास काम झाले? पाण्याचा केला, परत ना रोडचे रस्त्याची कामं झाली. आज आमच्या माळ रानात शेती ऊसाची पिकायला लागली. ऊसाचं आम्हाला तुळशीला देखील ऊस विकत आणावं लागत होता. ऊस किती आहे परिसरात? आता ऊस जवळजवळ असेल की 500-600 एकर असेल आमच्यावर. 600 एकर ऊस आहे. हो, 100%. हा, त्यामुळं तिथं कुठलीही अडचण येणार नाही. आणि ती शेत 1 नंबरनं 5 गटात, ह्या झेडपीच्या मान तालुक्याला 5 गटात 1 नंबरनं शेत अरुण गोरे शेट 1 नंबरनं येणार आहे. आणि आमची शेट म्हणजे कशी, अरुण गोरेपेक्षा जयाभाऊ आम्हालाही विठ्ठलानं एक वरदान दिलेलं आहे आमच्या मान तालुक्याला, बरं का. त्यांच्या रूपानं आम्हाला कसंही होईना पण आमचा दुष्काळ मुक्त हा मान तालुका, खटाव तालुका त्यांनी केलेला आहे. त्यामुळं तिथे कुठलीही अडचण येणार नाही. ह्या 5 गटात, मान तालुक्यात 5 गटात 1 नंबरनं शेट बसणार आहे आमची. त्याच्यात बदल कुठलाही अडचण येणार नाही.